नर्मदे हर 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 नर्मदे। नर्मदा पुराण आदरणीय शोभा वामन जोशी अनुवादित प्रसाद प्रकाशन पुणे अंतर्गत हे नर्मदा पुराण मराठी अनुवादाचं अभिवाचन जिलेरी घाट कुशावर्तेश्वर महारुद्र मंदिर जबलपूर येथे मी संदीप प्रकाश परांजपे नर्मदा मैया कृपेने इथं चातुर्मास करायला मिळतोय आणि त्या निमित्ताने हे माईचं अतिरसाळ पुराण वाचन करायला मला मिळतंय। नर्मदे हर। आज दिवस 18वा पुष्प मैयाला अर्पण आहे। नर्मदे हर। अध्याय 103वा। तत्पूर्वी आपण नर्मदा अष्टकाचा संवेद स्वरात पाठ करूया। सबिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम द्विषस्सु पापजातजा हरिवारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हरिवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलोमलोद भार हरि सर्वतीर्थनायक सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतल ध्वनत् समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृत्युण्डसूनु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तथैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यद् मुकुण्डसूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नराम रासुरादि पूजितं सुलक्ष नीरतीरधि पक्षि लक्ष कूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दम शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे लक्ष 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 पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शंकर स्वकीय धाम कर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे ओमृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरातसूत वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरव पुनर्भवानरानवे विलोकयन्ति रौरव पुनर्भवानरानवे विलोकयन्ति रौरव त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर। अध्याय 103वा। एरंडी संगम तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन्महीपाल एरंडी संगमं परं यच्छुतं वे मया राज शिवस्य वदतो पुरा। श्री मार्कंडेय मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले राजेंद्र त्यानंतर उत्तम एरंडी संगम तीर्थास जावे ज्याविषयी राजा मी पूर्वी श्री भगवान शंकरांच्या मुखाने ऐकले आहे। पूर्वी हा प्रश्न गौरीनं श्री शंकराला विचारला होता तेव्हा श्री शंकराने अत्यंत गुप्त व कल्याणकारी वृत्त सांगितले। ईश्वर बदले हे देवी तू अतिशय गुप्त गोष्ट ऐक आजपर्यंत ती मी कुणालाही सांगितली नाही। श्री नर्मदेच्या परम पवित्र तटावर गर्भहत्येचे पाप दूर करणारे मनकामना पूर्ण करणारे पुत्रवृद्धी करणारे उत्तम तीर्थ आहे। पार्वती देवीने विचारले श्री महादेव हे उत्तम तीर्थ गर्भहत्येचे पाप हरण करणारे व स्वर्गदर्शन देणारे कसे ते कथन करा। ईश्वर बदले हे महादेवी श्री महादेवाचे मानसपुत्र नित्य अग्निहोत्र करणारे
देवता व अतिथींचे पूजक अत्री नावाचे महर्षी होते. हे पार्वती, त्यांची अनुसूया नावाचे विख्यात गुणवंत पतिव्रता, पतिपारायण, पतिकार्यात तसेच कल्याणात तत्पर भार्या होती. अशा प्रकारे बराच काळ लोटला तरी त्यांना कन्या व पुत्रप्राप्ती झाली नाही. हे महादेवी, एकदा ते दिवसाच्या 3ऱ्या प्रहरात सुखाने झोपले होते. पूर्वकालीन सुखदुःखाबद्दल बोलत होते. अत्री म्हणाले, चंद्रासमार प्रियदर्शनी, कल्याणी, प्रिय सर्वांग सुंदरी, विद्याविनय संपन्न कमलाक्षी, पूर्ण चंद्रासमान सुंदर, मोठ्या कमरेच्या भारामुळे मंद गमन करणारी, हे सुंदरी, तू मला प्राप्त झाली आहेस. संपूर्ण विश्वात तुझ्या समान अन्य कोणती स्त्री नाही. वेदवादी ब्राह्मण स्त्रीला पुत्ररूप फलवान म्हणतात. हे कल्याणमय सुंदरी, केवळ जन्मला म्हणून तो पुत्र असला तरी महापापी असल्याने खाली पतन होणाऱ्या पित्यांचे पुन नामक नरकात तो रक्षण करतो. महानरकात सुद्धा गेलेले दूषित कर्मवाले पितामह आदींचा या पुत्रामुळे उद्धार होतो. सुपुत्र वैतरणीत गेलेल्या पितामहांचा सुद्धा उद्धार करतो. पुत्रामुळे सर्व लोक वश होतात. नातवामुळे उत्तम गती मिळते. पणतूमुळे सदा सुख देणारा ब्रह्मलोक प्राप्त होतो. या कारणास्तव लोक परलोकात पुत्रासमान कोणी बंधू नाही. महारात्री सदा चिंताग्रस्त असल्यामुळे माझे सर्वांग ग्रीष्म ऋतूतील नदीच्या जलाप्रमाणे सुकले आहे. अनुसूयेने सांगितले, हे ब्राह्मणदेव, तुम्ही जो विचार करता तो मीही करते. त्यामुळे तुम्ही व्याकुळ होता. त्यामुळे माझेही चित्त जळते. ज्या कार्यामुळे दीर्घायू गुणी पुत्र होईल त्या कार्याचा विचार केल्यास प्रजापती श्री ब्रह्मदेव प्रसन्न होतील. महर्षी अत्री म्हणाले, हे कल्याणी, जन्माल्यानंतर मी कठोर तप केले. सुंदरी, व्रत, उपवास, नियम व शाकाहारामुळे माझे शरीर दुर्बल झाले आहे. हे महाव्रतधारी, मी अशक्त असल्यामुळे शोकमग्न आहे. ही गुप्त गोष्ट मी तुला सांगितली. अनुसूयेने स्पष्ट केले, पतिव्रता, पतीचे कामसुख, पुत्र सुख वृद्धिंगत करणारी, धर्म अर्थ काम या त्रिवर्ग साधनेत मग्न अशी पत्नी विद्वानांच्या मते प्रशंसनीय मानली जाते. पतीच्या आज्ञेशिवाय जप, तप, तीर्थयात्रा, शिवपूजा, मंत्रसाधना, गृहस्थ धर्माची उपेक्षा करून देव आराधना हे 6 स्त्रीच्या पत्नास कारणीभूत आहेत. अशा प्रकारे स्त्रियांच्या व्रतसाधनेतील महादोष सर्व मुनी वेदवचनानुसार सांगतात. या कारणास्तव हे ब्राह्मण, मी तुमची आज्ञा घेऊन अत्यंत कठीण तप करीन, श्रेष्ठ देवांना प्रसन्न करीन. महर्षी अत्री म्हणाले, महाबुद्धिमान संतोषदायी देवी, वाह, छान छान. हे सुस्वभावी, मी तुला आज्ञा देतो की पुत्रार्थ तू तपाश्रय घे. देव, मनुष्य व पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मनुष्यांचा त्रैलोक्यात स्त्री समान कोणी बांधव नाही. उत्तम स्त्री समान कोणते सुख नाही. तिची देवगण सुद्धा प्रशंसा करतात. सम्मुख दृष्टी असणारे आज्ञाधारक पुत्र व पित्यासमोर परांगमुख राहणारा, अर्थात सामना न करणारा पुत्र योग्य पत्नीपासूनच मिळतो. त्यामुळे देव, असुर व मनुष्य सारेच पत्नीची प्रशंसा करतात. महाव्रतधारी, बुद्धिमान, सत्वगुण संपन्न शुभाक्षी देवी, तू माझ्या आज्ञेने पुत्रार्थ त्वरित तप कर. या वाक्यांती त्वरित साष्टांग नमस्कार करत अनुसूयेने सांगितले, हे पूज्य ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या कृपेने मी मनकामना प्राप्त करीन. त्यानंतर हमसासम विलासपूर्वक गती असलेली मृगाक्षी सुंदर अनुसूया नियमबद्ध होऊन श्री शंकराच्या स्वेदापासून उत्पन्न झालेली पापविनाशिका श्री नर्मदा देवीच्या तटावर पोचली. महर्षी अत्री महात्म्य सांगत उपदेश करत होते. तिच्या केवळ दर्शनाने मनुष्यांचा सर्व पाप संशय नष्ट होतो. तिच्या जलात केवळ स्नान केल्याने मनुष्याला अश्वमेधाचे फल प्राप्त होते. हे महादेवी, श्रद्धापूर्वक स्वतः श्री नर्मदेचे जल सेवन केल्यास ते सोमपानासम पुण्यदायी असते. या कारणाबाबत विचारणा करण्याची आवश्यकता नाही. जे शतयोजन दूर राहून रात्रंदिवस श्री नर्मदेचे स्मरण करतात ते सर्व पापापासून मुक्त होऊन रुद्रलोकात जातात. हे सुंदरी, श्री नर्मदेजवळ 2 योजनपर्यंत श्री नर्मदा जलाचे सेवन करणारे व श्री नर्मदेचे स्मरण करणारे मरणोत्तर यमलोक दर्शन करत नाहीत. त्यामुळे श्री नर्मदेच्या तटावर शुभ एरंडी संगमात विशालाक्षी अनुसूया निर्जन स्थानी स्थित होऊन शाकाहारावर निर्वाह करू लागली. मंगलमय स्तोत्र व व्रतांनी विधी हरिहर या 3 देवतांना प्रसन्न करत नियमयुक्त राहिली. हे महादेवी पार्वती, त्यानंतर अनुसूया ग्रीष्म ऋतूत पंचाग्नी साधनेत तत्पर राहिली. तिने वर्षा ऋतूत ओल्या वस्त्राने चंद्रायण व्रत केले. हेमंत ऋतूत सदा जलात निवास केला. प्रातःकाळी स्नान करून संध्योपासनेचे
कर्म करून ती पुन्हा देव ऋषी पितृतर्पण करत होती. देवपूजन व विधीपूर्वक हवन करून विष्णू भक्तांचे पूजन करीत होती. स्नान, तप, हवन आदी शुभकार्यात ती तत्पर होती. अशा प्रकारे शतवर्ष पूर्ण झाल्यावर श्री शिवशंकर, श्री विष्णू, श्री ब्रह्मा हे तिन्ही देव ब्राह्मण वेशात एरंडी संगमात अनुसूयेसमोर उपस्थित झाले. हे प्रिये, वेदपाठ करत ते ब्राह्मण अनुसूये समक्ष उपस्थित झाले. अनुसूया जप सोडून पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहत उठून उभी राहिली. त्या विशालाक्षी अनुसूयेने त्यांना विधीपूर्वक अर्घ्य देऊन म्हटले, आज माझा जन्म सफल झाला, माझी तपस्या सफल झाली. ब्राह्मणांच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. त्यानंतर परिक्रमा करत साष्टांग नमस्कार करून अनुसूया ब्राह्मणांना म्हणाली, शुद्ध अंतःकरण असलेल्या मुनींना मी भोजनार्थ कंदमुळे, फळे व पवित्र अन्न देते. ब्राह्मण बदले उत्तम व्रतधारी देवी, तुझ्या विचित्र व वास्तविक तपाने आम्ही सर्व तुझे दर्शन करून सर्व मनोरथाने संतुष्ट झालो आहोत. तुझ्या ह्या तापस व्रताने महाआश्चर्य वाटले. तू स्वर्ग, मोक्ष व पुत्रांसाठी कठीण तपस्या करीत आहेस. अनुसूयेने सांगितले, तपाने स्वर्ग सिद्ध होतो, तपाने उत्तम गती प्राप्त होते, तपाने धन व काम प्राप्ती होते, तपानेच गुणवान पुत्र होतो. ब्राह्मण, माझ्या बुद्धीनुसार तपच सर्व मनकामना व फल देणारे आहे. ब्राह्मण बदले हे सूक्ष्म आकर्षक अंगाची, उत्तम सौंदर्यशालिनी, विशालाक्षी, स्निग्ध अंग असलेली रूपवती, हंसाची विलासी गती असलेली तू सर्वांगी सुंदरतेने सजली आहेस. तुझ्या तपाचे काय प्रयोजन? तसेच स्वतःबाबत का शोक करत आहेस? अनुसूने सांगितले, आपण रूपधारी स्वयं श्री शंकर, विष्णू व ब्रह्मदेवाचा आहात का? त्याचे चिन्ह मी आपल्यात पाहत आहे. अनुसूयेचे वाक्य समाप्त झाल्यावर देवांनी स्वतःचे रूप प्रगट केले. ते देव करोडो सूर्यांसम प्रभा असलेले स्वस्वरूपात दृष्टिगोचर झाले. हे महादेवी, भगवान श्री विष्णू चतुर्भुज, शंखचक्र गदाधारी, अळशीच्या पुष्पासमान पीतांबरधारी होते. त्यांचे वाहन गरुड होते. शिवाय ते लक्ष्मीसह होते. ते प्रसन्नमुख, शोभिवंत तसेच स्वतःला निज स्वरूपात स्थित होते. हे पार्वती, पीतवस्त्रधारी, चतुर्भुज, कमळवाल्या हंसावर आरूढ, हाती रुद्राक्षमाळा घेतलेले लोकपितामह श्री ब्रह्मदेवही श्री नर्मदा तटावर प्रगट झाले. तसेच जे संपूर्ण जळव्यापी स्वतः साक्षात श्री परमेश्वर आहेत, ते सुद्धा वृषभावर आरूढ, दशहस्त भस्मांगाने शोभित, पंचमुखी, त्रिनेत्री, जटामुकुटयुक्त, मस्तकी अर्धचंद्रभूषण धारण केलेले अशा रूपात तिथं प्रगट झाले. त्यानंतर देवदर्शन झाल्यावर थरथर कापत देवांकडे पुन्हा पुन्हा पाहून साध्वी अनुसूया त्यांना म्हणाली, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री रुद्र तिन्ही काय कर्म करणारे आहेत, तसेच त्यांचे स्वरूप काय, याबाबत मी ऐकू इच्छिते. ते मला पूर्णतः सांगावे. श्री ब्रह्मदेव म्हणाले, मी वर्षाकाल आहे आणि जलसुद्धा माझेच रूप आहे. मी मेघरूप मानला जातो. मीच पृथ्वीवर जलवर्षाव करतो. संध्येच्या पूर्व भागात सूर्योदय झाल्यावर मीच सर्वत्र बीज रूपात उपस्थित होतो. हे सर्वश्रेष्ठ गुप्त कारण मी तुला सांगितले. विष्णू मधले की हेमंत ऋतूत मी विष्णुरूप आहे. चराचर विश्व सुद्धा त्याचेच रूप आहे. संपूर्ण जगाचे पालन हेच श्री विष्णूचे श्रेष्ठ महात्म्य आहे. श्री रुद्रदेवाने सांगितले, सर्व जीवांचा क्षय करणारा ग्रीष्म ऋतू मलाच म्हणतात. उत्तम तपस्वी देवी, मीच रुद्र होऊन संपूर्ण जग खेचतो. हे उत्तम व्रतधारी देवी, अशा प्रकारे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री रुद्र हे तिन्ही देवच 3 संध्यारूप, 3 कालरूप, 3 अग्निरूप आहेत. त्याचप्रमाणे हे कल्याणी श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री रुद्र हे तिन्ही एकात्मक रूपी आहेत. तुझ्या मनाला जे इष्ट वाटते तो वर ते तुला देतील. अनुसूयाने व्यक्त केले, मी जगात धन्य व पुण्यमान आहे. मी सदा प्रशंसनीय, वंदनीय आहे. कारण माझ्यावर श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री शंकर प्रसन्न आहेत. जर माझ्यावर तिन्ही देव प्रसन्न आहेत तर माझ्यावर दया करून सदा या तीर्थावर स्वसन्निध्याने वर देणारे व्हावे. श्री रुद्र बदले, हे कल्याणी, जे तू इच्छिले तेच होईल. एरंडी नावाने प्रसिद्ध प्रत्यक्ष वैष्णवी माया इथं स्थित आहे, जिच्या केवळ दर्शनाने पापसंचय नष्ट होतो. चैत्र महिन्यात दिवसरात्र उपवास करून एरंडी संगमात स्नान करून ब्रह्महत्येचे पातक दूर होते. तिथे रात्री जागरण करून सकाळी ब्राह्मणाला भोजन द्यावे. शास्त्रानुसार विधीपूर्वक पिंडदान करावे. पुन्हा परिक्रमा करून सोने, चांदी, वस्त्र, गाय व भूमी आदी दान करावे. तिथे केलेले दान 1.25 करोड पट फलदायक मानले जाते, असे स्वयंभू मनूने सांगितले आहे. हे देवी, ज्यांचा एरंडी संगमात मृत्यू होतो तो सहस्त्रयुगपर्यंत रुद्रलोकात निवास करतो. या तीर्थात अहोरात्र निवास करून जे वैदिक 11 नावे वा वैदिक रुद्रमंत्र जपतो तो परमगती प्राप्त करतो.
विद्यार्थी विद्या, धनार्थी धन, पुत्रार्थी पुत्र प्राप्त करतो. अशा प्रकारे मनुष्य इष्टमनोरथ प्राप्त करतो. एरंडी व श्री नर्मदा संगमाच्या निर्मल जलात स्नान करून महापातकी सुद्धा उत्तम गती प्राप्त करतात. अनुसूया म्हणाली, माझ्या भक्तीने जर तिन्ही देव संतुष्ट आहात तर माझ्या भक्तीनेच वश असे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश माझे पुत्र व्हावेत. श्री विष्णूमधले पूज्य देवही पुत्रभाव प्राप्त करतात, हे मी कधी ऐकले नाही. हे कल्याणी, मी तुला देवतुल्य पराक्रमी रूपवान गुणवान यज्ञ करणारे बहुश्रुत शास्त्रश्रवण करणारे पुत्र देतो. अनुसूयेने मत मांडले, भक्तांचे दुःख हरणारे देव, जे मला इष्ट आहे आणि ज्यासाठी मी प्रार्थना केली तेच आपण मला द्यायला हवे. माझी अशी पुत्रकामना आहे, त्याच्या विपरीत करणे योग्य नाही. श्री विष्णूमधले पूर्वी भृग महर्षींच्या संवादाने वश होऊन मी त्यांच्या वाणीचा आदर करून मी गर्भवास केला आहे. मी त्यांचाही पार बघत नाही. प्राचीन वृत्तांताचे स्मरण करून मी पुन्हा पुन्हा त्यांचे चिंतन करतो. असा विचार करून श्री ब्रह्मा, विष्णू, श्री शंकर असे आम्ही सर्व तुझे अयोनिश पुत्र हो. हे सुंदरमुखी महाबुद्धिमान देवता, योनिवासात गमन करत नाही. हे देवी, संगम संधिध्याने तू प्रत्यक्ष लोकांना वरदायी एरंडी वैष्णव मातेच्या रूपात राहशील. कुंतीपुत्र, श्री नर्मदा तटाच्या उत्तर तटावर तिन्ही देव स्थित आहेत. कृष्ण अंगाची, श्वेत गौरवर्णीय वृक्षकेसांची, जरा कठोर यज्ञोपवीत घातलेली तपोनिष्ठा शुभाक्षी अनुसूया देवी महेंद्र पर्वतावर पोचली. तिथे शिलातळी बसलेले महायशस्वी महर्षी अत्रींना तिने पाहिले. हे पार्वती, महर्षी अत्री सुद्धा तिला पाहून प्रसन्न झाले. त्या अनुसूयेने निजपतीला म्हटले, देवा उठा, देवा उठा. महर्षी अत्री म्हणाले, महाबुद्धिमान महाव्रतधारी अनुसूया, खूप छान, खूप छान. महर्षी गालव आदींनीही अचिंतनीय दुर्लभ वर तू प्राप्त केला आहेस. अनुसूया म्हणाली, देवऋषी, आपल्या कृपेने मी दुर्लभ वर प्राप्त केला आहे. त्यामुळे देवगण तसेच सिद्ध शुद्ध अंतःकरण असलेले ऋषी माझी प्रशंसा करतात. असे सांगून त्या देवीने अति आनंदाने पतीकडे पाहिले. ती शुभदर्शनीय झाली. केवळ दर्शनाने तिच्या भाळी किरणांनी घेरलेले 9000 योजनाने परिमित शुभमंडल कदम गोलका समान आकाराचे 3 पट परिमाणयुक्त होते. हे देवी, त्याच्या मध्यात दिव्य रूपधारी सुवर्णासमान वर्णाचे अमृतमय करोड सूर्यासमान तेजस्वी पुरुष साक्षात स्वतः श्री ब्रह्मदेव प्रथम पुत्राच्या रूपात सोमरूप चंद्राच्या नावाने प्रसिद्ध झाले. हे महादेवी, हा सोमरूप चंद्र निज 16 कलांनी इष्टयज्ञ आदी धार्मिक कृत्ये व संपाद करतो. हे महेश्वरी, याच्या प्रतिपदा द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आदी कला तसेच अव्यय 16वी कला आहे. हा चंद्र चतुर्विध लोकांच्या चराचरात्मक त्रिभुवन सहित संपूर्ण जगताला सूक्ष्म रूप देऊन तृप्त करतो. चंद्रच निज कारणाने सर्व औषधीत रसपोषण करतो, म्हणून तो संपूर्ण जगाला तृप्त करणारा आहे. सर्व चंद्रात स्थित हवन केलेल्या दिलेल्या वस्तूंचा उपभोग घेतात. जेव्हा चंद्र वनस्पती सोमलतागत होतो तो काळ अमावस्येचा असतो. सोमलता पौर्णिमेला पूर्णतः पुल्लबित होते. कृष्ण पक्षात ती क्रमशः वर्णहीन होऊन अमावस्येला ती पूर्णतः पर्णहीन होते. चंद्राच्या सर्व कला क्षीण होतात. त्यामुळे सोमलतेत तो क्षीणकला असलेल्या स्वरूपात असतो. धनवान असूनही अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी भोजन करणारा अज्ञानी मनुष्य थोड्या वेळातच 1 वर्षाचे शुभकर्म नष्ट करतो. अमावस्येला वृक्षतोड करणारा मनुष्य त्या पापामुळे यमलोकात जातो. अमावस्येला मैथून करणाऱ्यास निसंशय ब्रह्महत्ये समान प्राप्त लागते. अमावस्येला जो नांगरतो त्याच्या पूर्वसंचित गायी नष्ट होतात. तसेच अमावस्येला जो मार्गक्रमण करतो त्याचे पितृगण त्या महिनाभर धुलीभोजन करतात. हे महादेवी, जो अमावस्येला श्राद्धकर्म करतो त्याचे पितर वर्षभर निश्चितच तृप्त राहतात. त्या तिथीला जो सुवर्ण, चांदी, वस्त्र आदी वस्तू उत्तम ब्राह्मणाला देतो तो निसंशय लाख पट प्राप्त करतो. असे गुणसंपन्न सोमरूप प्रजापती अनुसूयेचे प्रथम पुत्र उत्पन्न झाले. दुसरे पुत्र दुर्वासा नावाचे सृष्टी संहार करता साक्षात स्वतः श्री महेश्वर होते. हे देवी, जे ऋषींमध्ये तप करीत होते ते प्रलय अवस्थेत रुद्रभाव प्राप्त करतात. हे सुंदरी, त्या दुर्वासांनी इंद्राला सुद्धा शाप दिला आहे. दुर्वासांच्या रूपात दुसऱ्या पुत्राची उत्पत्ती मी तुला सांगितली. तिसरा पुत्र दत्तात्रयांच्या स्वरूपात भगवान मधुसूदन, जे जगद्व्यापी जगन्नाथ स्वतः साक्षात जनार्दनच आहेत. हे महेश्वरी,
हे 3 देव अनुसूयेचे 3 पुत्र झाले. वरदानामुळेच हे 3 देव पृथ्वीवर अवतीर्ण झाले. हे पार्थ, श्री नर्मदेच्या उत्तर तटावर पुत्रप्राप्ती होण्यासाठी हे तीर्थ अनुसूयेद्वारा स्थापित केले गेलेले आहे. सर्व पापांचा क्षय करणारे हे श्रेष्ठ तीर्थ आहे. श्री मार्कंडेय बदले मृत्यूलोकात श्री नर्मदेविषयी अजून एक कथानक आश्चर्य वाटण्याजोगे आहे. राजा ब्राह्मणांची भ्रूणहत्या नष्ट झाली. राजा युधिष्ठिराने विनवले, हे निष्पाप ब्राह्मण श्रेष्ठ, दुःखार्थ ब्राह्मणाचा इहलोकात सर्व पापहरण करणारा तो इतिहास मला सांगावा. श्री मार्कंडेयांनी कथन केले. श्री शंकर बदले सुवर्णशिल्लक नावाच्या गावात गौतम वंशी उत्तम कुलीन गोविंद नावाचा शेतकरी भार्या व पुत्रासह राहत होता. तो परिवारासह सदा कृषी कार्यात मग्न होता. एकदा तो लाकडांनी गाडी भरून घरी जात होता. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने एकट्यानेच लाकडे त्वरित फेकली. पित्याचा आवाज ऐकून त्याचे मूल रांगत रांगत तेथे आले, पण गोविंदाने घाईघाईत त्याला पाहिले नाही. बिचारे मूल लाकडांनी आच्छादले गेले. तहानेने व्याकुळ झाल्यामुळे तो घरात गेला आणि बैल जुंपलेली गाडी त्याने दारातच सोडली. त्याची पत्नी त्याचा स्वभाव ओळखून होती, तसेच त्याला वश होती. मूल पडले, त्याचे मस्तक लाकडांनी फाटले, तरी दीनतापूर्वक एक शब्दही न बोलता तिने मुलाला चुपचाप झोळीत ठेवले. हे राजा, मग ती पतिव्रता प्रिय पतीची सेवा करू लागली. त्यानंतर तिने स्नानादी करून शयनाची व्यवस्था केली. पतीची व्यवस्था पूर्ण झाल्यावर ती हळूहळू मुलाला उठवू लागली. तेव्हा मूल उठले नाही, झोपलेलेच होते. तेव्हा तिने ते मूल मृत झाल्याचे जाणले. ती दीनपणे रडू लागली, बेशुद्ध झाली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून गोविंदचे मन व्याकुळ झाले. हे काय झाले असे म्हणताच तोही जमिनीवर कोसळला. हे राजा, ते दोघेही केस मोकळे सुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडले. जोरजोरात श्वासोच्छ्वास सोडत ते विलाप करू लागले. आता अंगणात क्रीडातूर असलेला कोणता पुत्र पाहू? हे पुत्र, तुझ्यामुळे विदीर्ण झालेले हृदय मी कसे शांत करू? तुझ्या जन्मापर्यंत यश अक्षय कुलसंतती पाहिल्यावर आता मी ऋणरहित होऊन परमगती प्राप्त करू शकेन का? प्रिय पुत्र, या दीन वृद्धाची तूच गती आहेस. तुझ्या सहित विचारात घेतलेले माझे सारे मनोरथ निष्फळ झाले. हे प्रिय पुत्र, या व्याकुळ दीनपुत्र व बांधवरहित रडणाऱ्या जमिनीवर पडलेल्या निजमातेचे रक्षण कर. पुन नावाच्या नरकापासून पित्यांची पुत्र रक्षा करतो. त्यामुळेच ब्रह्माद्वारा तो पुत्र संबोधला जातो. पुत्राविना घर रिक्त जाणवते. बिना बांधव दिशासू शून्य वाटते. लोक असत्य सांगतात की चंदन सर्वात शीतल असते. पुत्राच्या अंगाचा स्पर्श चंदनापेक्षा सुद्धा शीतल असतो. पित्याची दाढी पकडून खेळणारा, धुळीने माखळलेल्या शरीराच्या मांडीत बसलेला पुत्र पुण्यहीन पाहू शकत नाही. जगात वीणा नावाच्या वाद्याचा स्वर अतिशय सुस्वर मानतात, पण पुत्राच्या रडण्याचा आवाज त्याहूनही अधिक आनंददायी असतो. समजूतदार लोक पशुपक्षी, कावळे, पशुयोनी त्या सर्वात पुत्राला प्रिय मानतात. घोडे, मासे, कासव आदी सुद्धा पुत्राच्या उत्पत्तीने प्रसन्न होतात. पुत्राचा मृत्यू झाल्यास दुःख अनुभवतात. प्रिय पुत्र, मी कमनशिबी आहे. हे राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ऋषी समुदाय एकत्र केला होता. इंद्राच्या स्थानी स्थिर राहून यासाठीच त्यांच्या आसनाचे प्रोक्षण केले होते. हे पांडव, स्वर्गसुख कोणा पुत्रापेक्षा वेगळे नाही. या कारणास्तव पुत्रप्राप्तीसाठीच राजा दशरथाने उत्तम यज्ञ केला होता. त्या यज्ञाच्या प्रभावामुळेच त्याचे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे पुत्र झाले. ज्या अमित तेजस्वी परशुरामाने कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाला पराजित केले, ते परशुराम अष्टवर्गीय श्रीरामांकडून पराजित झाले. एकट्या श्रीरामाने शत्रूंना पराभूत करून वानर वालीला ठार केले. श्री ब्रह्मदेवाचा पंटू रावणाला पाहून त्रैलोक्य कापत होते, पण तो बंधुबांधवांसहित श्रीरामांकडून मारला गेला. अशा प्रकारे पुत्राशिवाय मनुष्य लोकात काही सुख नाही. ज्याचा स्त्री संघ वंशासाठी, ज्याची धर्मवाणी धर्मसाध्य स्वर्गासाठी, ज्याचे शुद्ध अन्न ब्राह्मणासाठी आहे, ते निश्चितच स्वर्गात निवास करतात. असे समजावे की ब्रह्महत्या व अश्वमेध यज्ञापेक्षा महान कोणते पुण्य नाही. तसं पाहिलं तर पुत्रोत्पत्ती अन विपत्तीपेक्षा महान कोणते सुखदुःख नाही. मी आता काय सांगू? पुत्राविना सुख नाही. अशा प्रकारे तो गोविंद पुन्हा पुन्हा अनेक प्रकारचे दुःखमय विलाप करत होता. लोकांनी खूप आश्वासने दिल्यावर ब्राह्मण पुत्राला घेऊन बाहेर निघाला. तिथे विधिपूर्वक कर्मांनी त्या बालकाचा अंतिम संस्कार करून दुःखाने व्याकुळ होऊन घरी जाऊन ते लोक राहू लागले. युधिष्ठिर जेव्हा रात्र झाली तेव्हा गोविंद पुत्रशोकाने पीडित होऊन जमिनीवर झोपला. त्यावेळी दुःखपीडित पतीला पत्नीने किड्यांच्या राशीत पडलेले पाहिले. ती त्या प्रकारे पतीला
पापयुक्त पाहून महादुःखात बुडाली. अशा प्रकारे दुःखमय अवस्थेत सारी रात्र निघून गेली. पशुपालाने घरून गाई म्हशींना मुक्त करून वनात नेले. जंगलात सर्व गाई म्हशींना चरावयास सोडून तो पुन्हा घरी आला. पशुपालाने ब्राह्मण गोविंदा सांगितले, हे स्वामी, जोपर्यंत मी भोजन करतो तोपर्यंत तुम्ही जंगलात जाऊन गाई म्हशींचं रक्षण करा. तेव्हा तो ब्राह्मण त्वरित गाई म्हशींची राखण करण्यासाठी गेला. तिथे त्याने गाई म्हशींना पाहिले नाही. शेती समोरून पळत पळत तो ब्राह्मण एरंडी श्री नर्मदा संगमावर पोचला. गाई म्हशींच्या पाठोपाठ त्याने संगमाच्या जलात प्रवेश केला. अति तहानलेल्या स्थितीमुळे त्याने जलसेवन केले. तहान भागल्यावरही थोडे अधिक जल प्राशन करून जलाने नेत्र शुद्ध करून तो संध्याकाळी घडी लोटला. भोजन करून दुःखित होऊन तो रात्री पुन्हा झोपला. शोक व भ्रमाने निराश होऊन तो निर्धाधीन झाला. युधिष्ठिर मध्यरात्री त्याच्या पत्नीने निजपतीचे शरीर काही जागी कृमींनी लपेटलेले तर काही जागी कृमीरहित पाहिले. तेव्हा त्या आश्चर्ययुक्त गुणवती पत्नीने भयभीत चित्ताने त्या ब्राह्मणाला त्याच्या पापासंबंधी निवेदन केले. पत्नी म्हणाली, 5 दिवसापूर्वी तुम्ही जेव्हा लाकडे फेकत होता तेव्हा घरामागून आलेला पुत्र तुमच्याद्वारा अज्ञानाने मारला गेला. ते गुप्त घोर पाप मी तुम्हाला सांगितलं नाही. ते पाप गुप्त ठेवल्यामुळे मी रात्रंदिवस जळते आहे. मी न तुमचे शरीर सुखपूर्वक पाहते न स्वतःचे शरीर सुखपूर्वक पाहते. निद्रा व तुमच्यासह सुखोपभोगाचे शमन झाले आहे. मनुस्मृतीत महर्षीद्वारा हा श्लोक सांगितला जातो. ज्याच्या स्मरणाने माझे दुःख शांत होत नाही. सांगितल्याने धर्म नष्ट होतो, पण गुप्त ठेवल्यास धर्माची वृद्धी होते. लोक परलोकात हाच नियम आहे. अशा प्रकारे पाप सुद्धा सर्वांना सांगितल्यावर नष्ट होते, पण गुप्त ठेवल्यास ते वाढते. रात्री विचार करता करता मी भयाने व्याकुळ झाले. किड्यांमध्ये मी तुम्हाला पाहिल्याचे मी कोणाला सांगू. आज पुन्हा बालकाच्या हत्येने उत्पन्न किड्यांनी व्याप्त असे मी तुम्हाला पाहिले आहे. ते काही ठिकाणी तुम्हाला चावत आहेत तर काही ठिकाणी जवळजवळ नष्ट झाले आहेत. त्यांचे वारंवार स्मरण करून विचार करते, पण लक्षात येत नाही की त्यामागील काय कारण आहे. तेव्हा तुम्हाला विचारते, तुम्हीच मला सांगा. तलाव अथवा कोणती तरी नदी, तीर्थ वा देवपूजन जिथे कुठे तुम्ही गेला असाल तर त्याचाच हा प्रभाव आहे, अन्य प्रभाव नाही, असे माझे मत आहे. हे भरत वंशोत्पन्न राजश्रेष्ठ असे सांगितल्यावर पत्नी ब्राह्मणाने साशंक होऊन दिवसाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला. आज मी गाई म्हशींसाठी एरंडी संगमावर गेलो. तिथं नाभीपर्यंत जलात जाऊन खूप जल प्यायलो. आज मी अन्य कोणते तीर्थ, नदी वा तलाव जाणत नाही. हे सुंदरी, मी तुला खरे खरेच सांगतो. हे सर्व कळल्यावर ती सुंदरी उपवास करू लागली. काही काळानंतर तो ब्राह्मण पत्नीसह एरंडी संगमावर गेला. तिथे सुंदर पवित्र जलात स्नान करून भगवान सूर्याला प्रणाम करून उमेसहित देवेश श्री शंकराला स्नान घातले. पंचगव्य, गंध, चंदन, माला, धूप आदी नैवेद्यांनी वेदत्रयी स्वरूप लिंग आणि मंगलमय देवी कात्यायनीची पूजा करून पतीसह पतिव्रतेने रात्री जागरण केले. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्यानंतर निर्मळ प्रातःकाळी प्रयत्नपूर्वक गोविंदाने गोदान, सुवर्णदान, वस्त्र, अन्नदानाने यथाशक्ती श्रेष्ठ ब्राह्मणाची पूजा केली. राजा तो ब्राह्मण पापरहित होऊन निज पत्नीसह घरी परतला. अशा प्रकारे जो भक्तिपूर्वक हे गोविंदाचे उत्तम आख्यान श्रवण पठण करतो त्याचे गर्भहत्या व बालहत्येपासून उत्पन्न होणारे पाप नष्ट होते. तो प्रलयापर्यंत शिवलोकात क्रीडा करतो. हे राजा, जो अश्विन व चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला उपवास करून जितेंद्रिय होऊन सात्विक भावनेने शिवमंदिरात निवास करतो, त्रिशूळधारी त्रिनेत्री श्री शंकराचे ध्यान करत हंसाचा वध करणाऱ्या शंखचक्र गदाधारी पक्षीराज गजारूढ गरुडारूढ त्रैलोक्याला वरदायी श्री विष्णूंचे तसेच हंसासनावर स्थित चतुर्मुख सर्व सृष्टीकर्ता कमलाकर श्री ब्रह्मदेवाचे ध्यान करतो. शिवाय त्या उत्तम तीर्थावर रात्री निवास करतो. त्यानंतर अष्टमी तिथीला प्रातःकाळी सर्व दोषरहित ब्राह्मणांचे पूजन करतो. सर्व अवयवांनी पूर्ण, सर्व शास्त्रात निपुण, नित्य वेदाभ्यासात निज तत्पर, निज भार्येवर प्रेम करणारे, श्राद्ध दान तसेच व्रतात योग्य अशा ब्राह्मणांचे अतिप्रेमाने पूजन करून हे पांडुपुत्र तिथे पितृपूजन, देवपूजन करतो आणि एरंडी नदीच्या संगमात पिंडदान व तर्पण करतो. तो त्वरित प्रेतभावापासून मुक्त होतो. तिथे मनुष्याने निरंतर अन्नदान द्यावे. हे कुंतीपुत्र, नांगराबरोबर शुभलक्षणांनी युक्त, ओझे वाहण्यात समर्थ पुष्ट असे बैल द्यावे. द्रोणाच्या संख्येने अपरिमित धान्य द्यावे. भूषणांनी भूषित वासरासहित दुपटी श्वेतवर्ण तरुण अथवा लाल रंगाची कृष्णकपिला गाय, दूध काढण्याच्या कास्य पात्रासहित, शिवाय सोने अथवा चांदीच्या खुरांनी युक्त सोन्याचे शिंग असलेली सवत्स गाय उत्तम ब्राह्मणाला देऊन म्हणावे, जगतस्वामी श्री शिवशंकर, श्री विष्णू, श्री ब्रह्मा माझ्यावर प्रसन्न होत.
संसाराचे रक्षण करणारी गोमाता माझा उद्धार कर. हे कुंतीपुत्र, इथं स्त्रिया पुत्रार्थ एरंडी संगमात चतुर्वेदाच्या रुद्रसूक्तांनी स्नान घातले जातात. तिथं 4 ब्राह्मणांनी वा 2 उत्तम योग्य ब्राह्मणांनी सुद्धा स्नान करावे. एका जलाच्या गड्याने दोघांवर अभिषेक करावा. ज्योतिर्वेद एक ब्राह्मण अथवा सामवेदाचे गायन करणाऱ्या ब्राह्मणाकरवी ही स्नानक्रिया करावी. पंचरत्नासहित सुगंधित जलाने भरलेला, सर्व औषधींनी मिश्रित, आम्र किंवा पिंपळ पानांनी शोभित, श्वेतवस्त्रांनी लपेटलेला, सफेद चंदनाने भूषित, शुभ्र पुष्पांनी वेढलेला असा घडा सिद्ध करून पुत्रार्थी उत्तम आचार्याद्वारा कास्य पात्रात मध्यभागी ठेवावा. अंगवस्त्र आभरण आदी सर्व त्या योग्य मंडलात ठेवावे. त्यानंतर स्वसिद्धीसाठी श्री सूर्यनारायण तसेच श्री शंकर स्वरूप आचार्यांना प्रणाम करून देवीच्या उत्तम भवनात मधुर भोजन द्यावे. ब्राह्मणाला उत्तम फळे, छत्री, तांबूल, पादत्राणे, गाडी आदी दान करावे. असे करणारा दुःखरहित होतो. तो प्रलयापर्यंत सूर्यलोकात क्रीडा करतो. तिथे केलेले दान करोडपट होते. ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रात विलीन होतात त्याप्रमाणे मनुष्याचे सर्व पाप एरंडी संगमात नष्ट होते. बाण सोडल्यावर तो जितक्या दूर जाऊन पडेल तीर्थक्षेत्र मानली जाते. हे राजा, एरंडी संगमात भ्रूणहत्या व बालकहत्ये समान सर्व पाप नष्ट होते असे श्री शंकराने सांगितले आहे. राजश्रेष्ठ, त्या तीर्थात देह त्याग करणारा उत्तम लोकात सुखद भोग भोगतो. कावळे, बगळे, कबूतर, घुबड अन पशुसंगमाच्या जलाच्या स्पर्शाने उत्तम गती प्राप्त करतात. तसेच वृक्षांना सुद्धा उत्तम गती प्राप्त होते. हे योगीराज, ब्रह्मपदाच्या तत्वज्ञानाने गती प्राप्त. मन्मथेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यावर क्रोधित होऊन यमराज तरी काय करू शकतात. यमराजही त्यांचे कल्याण करतात. जे संगमातून निघालेली माती नित्य शरीराला लावतात त्यांचे भ्रूण इत्यादी पाप निस्संदेह नष्ट होते. एरंडी श्री नर्मदा संगमात लोटांगण घालणारा मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊन दुःखरहित पद प्राप्त करतो. आश्रमात राहून जो एरंडी श्री नर्मदा संगमाचे कथन करतो तो पूर्णतः पापमुक्त होतो. हे सत्य भाष्य श्री शंकराचे आहे. एरंडी वृक्षाचा अग्रभाग पाहिल्यावर मनुष्य निज पापातून विमुक्त होतो. जिला सांगितले. पुढे सर्व पापविनाशक अशा तीर्थाचे वर्णन करेन. लक्षपूर्वक ऐक. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एरंडी संगम तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 103वा अध्याय इथं संपूर्ण झाला. नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 104वा सुवर्णशिला तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन् महीपाल सौवर्णशिलमुत्तमं प्रख्यातमुत्तरे कुले सर्व पापक्षयकारकम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदेच्या उत्तर तटावर प्रसिद्ध सर्व पापनाशक उत्तम सुवर्णशिला तीर्थास जावे. चौफेर 100 पावले विस्तृत असे मुनींद्वारा स्थापित श्री नर्मदा संगमावर हे दुर्लभ स्नान आहे. राजा, हे पुण्यक्षेत्र पूर्वी सांगितलेल्या स्थानापासून केवळ 1 हात त्याच्या अंतरावर आहे. सुवर्ण तीर्थावर स्नान केल्यावर श्री महेश्वरांचे पूजन करावे. श्री सूर्यनारायणाला नमस्कार करून अग्नीत हवन करावे. तूपमिश्रित बेलफळाने व बिल्वपत्राने हे हवन उत्तम आहे. जगन्नाथ, माझ्यावर प्रसन्न व्हावे, माझा रोग दूर करावा असे म्हणावे. तिथे श्री ब्राह्मणाला सुवर्णदान केल्यावर जे फळ मिळते ते ऐकावे. खूप सुवर्ण देऊन यज्ञाचे जे श्रेष्ठ फळ शास्त्रात सांगितले आहे ते संपूर्ण फळ इथे सुवर्णदानाने मनुष्याला मिळते. सुवर्णदानाने चित्तशुद्ध होऊन स्वर्गप्राप्ती होते. 14 इंद्रांपर्यंत श्री रुद्राचा अनुचर होतो. स्वर्गातून खाली आल्यावर उत्तम कुळात जन्म घेऊन धनधान्य संपन्न होतो. पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सुवर्णशिला महात्म्य वर्णन नावक 104वा अध्याय इथं संपूर्ण झाला. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 105वा करंज तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. करंजाख्ये ततो गच्छेत् सोपवासो जितेंद्रिय तत्र स्नात्वा तु राजेंद्र सर्व पापे प्रमुच्यते. श्री मार्कंडेय वदले. राजेंद्र, त्यानंतर उपास करत जितेंद्रिय होऊन करंज नामक तीर्थास जावे. जे तेथे स्नान केल्याने सर्व पापमुक्त होतात. तिथं श्री महादेवांची पूजा करून भक्तियुक्त सुवर्ण, चांदी, मणी, मोती, पोळे, पादत्राणे, छत्री, शय्यासन, पांघरुण,
आदी दान करावे. इथे केलेले दान निसंशय करोडोनी पट होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील करंज तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 105वा अध्याय इथे संपूर्ण होतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 106 कामद तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडे उवाच ततो गच्छेन् महीपाल तीर्थ परमशोभनम सौभाग्यकरणम दिव्यम नरनारी मनोरमम. श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजेंद्र त्यानंतर परम सुंदर सौभाग्यकारी दिव्य स्त्री पुरुषांच्या मनाला आनंदित करणाऱ्या तीर्थात जावे. तिथं स्नान करून श्री रुद्र उमादेवीची पूजा करणाऱ्या दुर्भाग्यशाली स्त्री पुरुषांचे सौभाग्यवर्धन होते. तृतीयेला दिवस रात्र उपास करून जितेंद्रिय होऊन सुशील सदाचारी सत्पत्निक ब्राह्मणाला भक्तिभावाने निमंत्रित करावे. ब्राह्मणाला चंदनमाळांनी अलंकृत करून वस्त्ररूप धुपादीने पूजित करून खीर खाऊ घालावी. धार्मिक भावनेने प्रेमपूर्वक भोजन देऊन त्यांना प्रदक्षिणा घालावी व म्हणावे पार्वती देवीसह वृषभध्वज भगवान श्री शंकर माझ्यावर प्रसन्न व्हावे. हे देवादिदेव महेश, ज्याप्रमाणे आपला भगवती गौरीपासूनही कधी वियोग झाला नाही त्याप्रमाणे करुणा करा आणि आमचाही वियोग होऊ नये. याचे हे पुण्य सांगितले आहे. ते सर्व श्री शंकराच्या कथनानुसार मी तुम्हाला सांगतो. हे युधिष्ठिर, दुर्भाग्य, दुर्गती, दरिद्र, शोक आणि बंधन हे त्यास 7 जन्मे भोगावे लागत नाही. विशेषतः ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला तिथं भक्तीने पंचाग्नी साधना करणारा श्री निसंशय सर्व पापातून मुक्त होतो. सफेद, लाल, पिवळ्या अशा अनेक शुभ वस्त्रांनी विधीपूर्वक ब्राह्मणाची पूजा करून अनेक प्रकारचे उत्तम गंध, पुष्प, शेंदूर, कुंकू व कंठसूत्र आदीने पूजा करून स्त्री गौरीनी ब्राह्मणाला शिवरूपात मानून कंकण, कर्णफुले, कंठिका आणि मुद्रा आदी अलंकार तसेच सप्तधान्यमय भोजनाचे दान करावे. या तीर्थात अजून अन्य दान देणारा पुरुष इथं सर्व दानांनी होणारे पुण्य निसंशय प्राप्त करतो. त्या तीर्थावर केलेले सर्व दान निस्संदेह 1000 होते. या पुण्याच्या प्रभावाने तो श्री शंकरासमान सर्वोत्तम भोग प्राप्त करतो. त्याच्या सौभाग्याची निश्चितच वृद्धी होते. निपुत्रिक पुत्र व निर्धन धन प्राप्त करतो. श्री नर्मदेत हे तीर्थ सर्व मनोकामना पूर्ण करणारे असल्यामुळे कामद नावाने प्रसिद्ध झाले. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कामद तीर्थ महात्म्य नामक वर्णन 106वा अध्याय इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर. अध्याय 107 भंडारी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत् राजेंद्र ब्रह्मांडी भंडारी तीर्थमुत्तमं दरिद्रेच्छे करणं युग्यान्ये को न विश्यति. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले राजेंद्र त्यानंतर उत्तम भंडारी तीर्थास जावे जे दरिद्राचा नाश करते. जिथे 19 युगांपर्यंत कुबेराने तप करून श्री ब्रह्मदेवाला प्रसन्न केले तसेच थोडे दान करून धनरक्षणाचा अधिकार मिळवला. एखाद्याने तिथे जाऊन भावभक्तीने स्नान करून स्वतःच्या श्रद्धेनुसार धन दान केल्यास त्याच्या धनाचा नाश होत नाही. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भंडारी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 107वा अध्याय इथं पूर्ण झाला. नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 108 रोहिणी सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन् महीपाल रोहिणी तीर्थमुत्तमं विख्यातं त्रिषु लोकेषु सर्व पापहरं परम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजा त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध सर्व पापनाशक उत्तम रोहिणी तीर्थास जावे. राजा युधिष्ठिराने सांगितले ऋषिराज, सर्व पापविनाशक या रोहिणी तीर्थाचे महात्म्य मी यथार्थ रूपात ऐकू इच्छितो. आपण ते सर्व मला कथन करण्यास योग्य आहात. श्री मार्कंडेय बदले राजा प्रलय काळात सर्व स्थावर जंगमाचा विनाश झाल्यावर समुद्रात निद्रिस्त देवादिदेव चक्रधारी नाभीतून सूर्यमंडला समान कर्णिका व केशरांनी युक्त पत्रांनी शोभित एक कमळ निघाले. त्या कमळातून चतुर्मुख श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले. श्री ब्रह्मदेवाला विचारले, हे देवेश, मी काय करू, मला आज्ञा द्या. देवांचा स्वामी शंखचक्र गदाधारी भगवान संस्कृत भाषेत श्री ब्रह्मदेवाला मधुर वाणीत म्हणाले, हे महाभाऊ, तुम्ही माझ्या आज्ञेने सर्व जगाची उत्पत्ती, स्थिती तसेच संवारयुक्त भूतांचा समुदाय असलेल्या लोकांची सृष्टी करा. हे भरतवंशोत्पन्न राजा कमलनाथ
कमलनाथ भगवानाचे हे वचन ऐकून श्री ब्रह्मदेवाने हितार्थ सप्तऋषींचे चिंतन केले. क्रमशः त्या बुद्धिमान पुलस्त, कुलू, कृतू, प्रचेताश, वसिष्ठ, भृगू आणि नारद मुनीचे त्यांनी स्मरण केले. प्रचेतास दक्ष प्रजापती हे महातेजस्वी होते. हे अनग प्रजापती दक्षाच्या 50 कन्या होत्या. हे महाभाग प्रजापती दक्षाने 10 कन्या धर्माला, 13 कन्या कश्यपाला व 27 कन्या चंद्राला दिल्या. राजा चंद्रांच्या पत्नीमध्ये जी रोहिणी नावाची पत्नी होती ती सर्व पत्नींमध्ये चंद्राला प्रिय होती. त्यामुळे तिला अतिदुःख प्राप्त झाले. तिने वैराग्य स्वीकारून श्री नर्मदा तटावर जाऊन खूप तप केले. रात्र त्रिरात्र षटरात्र 12 रात्र पक्षभरत व मासव्रत उपवासांनी निज शरीराला कृश करत महिषासुराचा विनाश करणाऱ्या, सर्व आपत्ती दूर करणाऱ्या भगवती देवीची श्री नर्मदा जलात नित्य स्नान करून ती रोहिणी आराधना करत होती. इतके कष्ट करूनही ती प्रसन्न होती. रोहिणीच्या तपस्येने हे राजा महादेवी नारायणी तिच्यावर प्रसन्न झाली. भगवती म्हणाली, हे सौभाग्यशालिनी, तुझे व्रत व नियमांनी प्रसन्न आहे, वरदान माग. हे ऐकल्यावर चंद्राची पत्नी रोहिणीने सांगितले, हे माते, आपण जर प्रसन्न आहात तर मी माझ्या पतीची सर्वाधिक प्रिया व्हावी असा वर द्यावा. देवी बदली असेच होईल असे सांगून मुनीद्वारा स्तुती होत असलेली भक्तवत्सल भवानी तिथंच अंतर्ध्यान पावली. त्यावेळी हे तीर्थ रोहिणी तीर्थाच्या नावाने प्रसिद्ध झाले. तेव्हापासून रोहिणी सदैव सर्वात परमप्रिया चंद्राची पत्नी झाली. राजश्रेष्ठ या तीर्थात स्त्री वा पुरुष जो कोणी भक्तियुक्त अंतःकरणाने स्नान करतो तो निजपती व पत्नीला सुप्रिय होतो. जशी चंद्राला रोहिणी प्रिय झाली, त्या तीर्थात जो पुरुष देहत्याग करतो त्याला 7 जन्म दाम्पत्य वियोग कधीच होत नाही. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रोहिणी सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 108वा अध्याय इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 109. सेनापूर चक्रतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छन् महीपाल चक्रतीर्थमनुत्तमं सेनापुरमिति विख्यातं सर्व पापक्षयकरं. श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजा त्यानंतर सर्व पापनाशक सर्वोत्तम सेनापूर नावाने विख्यात चक्रतीर्थास जावे. नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर. आज 18वे पुष्प नर्मदा मैयाला अर्पण झाले. श्री नर्मदा पुराण मराठी अनुवाद आदरणीय शोभा वामन जोशी प्रसाद प्रकाशन पुणे अंतर्गत या नर्मदा पुराणाचे अभिवाचन मी संदीप प्रकाश परांजपे, कुशावर्तेश्वर महारुद्र मंदिर, जिलेरी घाट, जबलपूर येथे हे अभिवाचन नर्मदा मैया कृपाने मला करायला मिळत आहे चातुर्मास निमित्ताने. आज 103 ते 108 अध्याय पूर्ण झाले. इथं आपण एरंडी संगम तीर्थ महात्म्य वर्णन, सुवर्णशिला तीर्थ महात्म्य वर्णन, करंज तीर्थ महात्म्य वर्णन, कामतीर्थ महात्म्य वर्णन, भंडारी तीर्थ महात्म्य वर्णन आणि रोहिणी सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन अशी आपण वर्णन ऐकली. त्यापैकी 2च तीर्थ मला आठवतात. एक एरंडी संगम तीर्थ आणि भंडारी तीर्थ. बाकीची तीर्थ पाण्याखाली तरी असतील, नाहीतर आतमध्ये खूप आतमध्ये असल्यामुळे किंवा हे असल्यामुळे आम्ही गेलो नसावे असं बरेच परिक्रमावासियांना होतं. पुढल्या परिक्रमेत त्यांना ती तीर्थ भेटतात असं सुद्धा होतं. हे आहे एरंडी संगम म्हणजे अनुसूयेने जिथे तप केलं आणि जिथे ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिस्वरूपधारी त्रिगुणात्मक दत्तांचा जन्म झाला अनुसूयापोटी. तिथं ज्या स्त्रिया किंवा जे दंपती निसंतान दंपती येऊन तिथं व्रत करतात आणि पुत्रप्राप्ती प्राप्त करतात. एरंडी संगमात खूप गर्दी असते. आम्ही एकादशी होती त्या दिवशी आणि तिथे ब्राह्मण समाज, पूर्ण ब्राह्मण समाज स्वतः स्वयंपाक करून स्वतः हे करून एकादशीला ज्यांना फराळ आहे त्यांना फराळ अतिशय प्रेमाने अतिशय ह्याने. फराळ म्हणजे आषाढी एकादशीसारखा फराळ व्यवस्थित. फराळ म्हणजे नुसती भगर आणि नुसती खिचडी नाही, असं सुंदर सेवा करतो एरंडी संगमात. दुसरं भंडारी तीर्थवर्णन म्हणजे कुबेर भंडारी. कुबेर भंडारी हे 5वा कुबेर आहे गुजरातमधलं. मोठं मंदिर आहे. 5 मजली पाठीमागे इमारत आहे आणि त्याच्या सर्वात वरच्या छतावर अशी शेड आहे जशी इथे. आणि शेड खाली आम्हाला राहायला व्यवस्था केलेली होती आणि वरतून नर्मदा मैया दिसत होती. आणि
त्या दिवशी अमावस्या होती. अमावस्येला कुबेराचं दर्शन खूप हे मानलं जातं. खूप गर्दी, खालून अगदी गोंगाट सगळा, वरपर्यंत गोंगाट, रात्रभर ऐकू होतात. रात्रभर आम्हाला जागरण झालं अमावस्येचं. आणि लोकांचे जय कुबेर, जय कुबेर, जय महादेव, हर हर महादेव सारखं चालू होतं. लोक रात्रभर तिष्ठत होते दर्शनाकरता, कोविड असून सुद्धा. आणि आम्हाला स्पेशल वर जायला मिळालं, स्पेशल दर्शन मिळालं आणि अमावस्येच्या दिवशी दर्शन मिळालं कुबेर भंडारीचं. असं सगळीकडे आम्हाला भाग्याने त्या दिवशी दर्शन झालं. दत्त जयंतीला दत्ताचं, गजानन महाराज तिथीला गजानन महाराजांचं, कुबेर भंडारीला अमावस्येला कुबेर भंडारीचं, असे एकादशीला एरंडी संगम, असं भाग्यानेच मिळालं. त्या दिवशी ते मिळालं. नर्मदे हर. आज आपण नर्मदा पुराणाच्या या अभिवाचनाला विराम देण्यापूर्वी रीतीप्रमाणे आरती, मानसिक आरती मैयाला अर्पण करूया. नर्मदा मैया साक्षात इथं आहेच. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, नर्मदा भवानी रेवा नर्मदा भवानी, नर्मदा भवानी अम्बा नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. निकसी जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़, निकसी जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़, दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी, दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत, घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत, भक्तन आनंद दे देव राजधानी, भक्तन आनंद देत देव राजधानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल, भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल, मनोरवि उदय काल शोभा सुखदानी, मनोरवि उदय काल शोभा सुखदानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई, अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई. मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी, मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. ओंकार महिमा पार शूल पाणी दुवाधार, ओंकार महिमा पार शूल पाणी दुवाधार. शंकर कैलास त्याग बसे संग भवानी, शंकर कैलास त्याग बसे संग भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, नर्मदा भवानी रेवा नर्मदा भवानी, नर्मदा भवानी अय्या नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, हर हर नर्मदे.